स्वाभिमानी शेतकरी संघटना पुसद तालुका अध्यक्ष श्री प्रेमराव सरगर बियाणामध्ये लूट करणाऱ्या कृषी केंद्र चालकांना चोप देऊ। पुसद तालुका अध्यक्ष यांनी उपविभागीय अधिकारी साहेबांना दिले निवेदन। संकटात आलेल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी केंद्र चालक लूट करत आहेत। बी बियाणे तसेच खतांची दुप्पट भावाने विक्री केली जात असताना सरकार मात्र कुठलीच कारवाई करायला तयार नाही। शेतकऱ्यांनी या संदर्भात सलग राहून लूट करणाऱ्या कृषी केंद्र चालकांची नावे आम्हाला कळवावी, आम्ही त्यांना चोप देऊन वळणीवर आणू, असा इशारा शेतकरी संघटना यांनी दिला आहे। गेल्या काही वर्षापासून राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। सरकारचे शेतकरी विरोधी धोरण तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना सतत नुकसानीचा सामना करावा लागत आहे। मागील वर्षी सुद्धा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। अशात सरकारने सुद्धा नुकसान भरपाई दिली नाही। या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामाची पेरणी सुरू केली आहे। मात्र सरकारच्या आशीर्वादाने कृषी केंद्र चालकांनी साखळी करून शेतकऱ्यांची लूट चालवली असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत। अनेक कृषी केंद्र चालक तर मालच नसल्याने संगत चौपट दराने बी बियाणे तसेच खते विकत आहेत। काही विक्रेते बोगस बियाणे सुद्धा शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याच्या तक्रारी आहेत। अत्यंत बेलाहलाकीचं जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांना लुटण्याचा पाप अधिकारी तसेच कृषी केंद्र चालक कुठे जाऊन फेडतील। संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मातीत घालण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही। शेतकऱ्यांनी अशी कृषी केंद्र सेवा चालकांची आम्हाला नावे कळवावी, आम्ही त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन बदडू, असा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे। यावर उपविभागीय कृषी अधिकारी काय कारवाई करते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। शेतकऱ्यांचे खुलेआम लूट होत असताना सरकारी यंत्रणा गप्प बसू नये। सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी संघटना। आवाज सत्याचा मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर। नमस्कार। स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष प्रेमराव सरगर बोलतो। SDO ऑफिसला आज निवेदन दिलं। शेतकऱ्याची हेळसांड कृषी केंद्र धारकाकडून शेतकऱ्याची लूट थांबविण्यासाठी निवेदन दिलं। त्याच्यावर अंमलबजावणी जर नाही झाली त्याच्यानंतर आमरण उपोषण करू। TD न्यूज आवाज सत्याचा मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर।